षष्ठोध्यायः आत्मसंयमयोग हाका ध्यानयोग अशी बी म्हणतात. ह्या अध्यायात ध्यान कशी करचे आणि ध्यानाचो अभ्यास करतल्यान आहार विहार नीद जागरण आसन प्राणायाम हाजी नेम कशी पालन करचे ते श्रीकृष्णान अर्जुनाक सांगल्या. तशीची धारण म्हळ्यार चित्तस्थिरता ध्यान समाधी आणि योग साधनेन कशी समदृष्टी प्राप्त जाता ताजे विवरण केल्या. ह्या प्रसंगात अर्जुन केन्ना विचारता की मन हे मस्त चंचल असताना योग कशी साध्य जाता. त्यांना श्रीकृष्ण सांगता की मन कितलेही चंचल असल्यार भी अभ्यास आणि वैराग्यान ते जिखच्याक साध्य आणि मन जिखल्याक योग सहज साध्य जाता. श्रीकृष्ण मुखार सांगता की तपस्वी ज्ञानी आणि कर्म करतलो ह्या सगळ्यांपेक्षा योगीच श्रेष्ठ आशिल्ल्यान तू योगी जा अशी उपदेश करून हो अध्याय समाप्त केला. श्री भगवान उवाच अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः यं संन्यासमिति प्राहुः योगं तं विद्धि पांडव न ह्यसन्यस्य संकल्पो योगी भवति कश्चन. श्रीकृष्णान म्हळे कर्मफलाची अपेक्षा करनाशी कोण तागेल कर्तव्य कर्म करता तोच संन्यासी आणि तोच योगी. निरग्नी म्हळ्यार होम वगैरे सोडिलो जावं अक्रिय म्हळ्यार सगळी कर्म सोडिलो न्हय. पांडवा खंयच्याक संन्यास म्हणतात तोच योग म्हणून समज. संकल्पाच्या त्यागाशिवाय कोणू योगी जायना. आरुरोक्षोर मुनिर्योगम कर्म कारणमुच्यते योगरूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते यदा हीनेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्यते सर्वसंकल्प संन्यासी योगरूढस्तदोच्यते. योग साधन करून घेवची इच्छा आशिल्ल्या मुनीक कर्म हे कारण म्हळ्यार साधन म्हणून सांगिल्ले आसा आणि योगरूढ जाल्या नंतर शम म्हळ्यार मनाची शांती हे साधन म्हणून सांगिल्ले आसा. केन्ना तो इंद्रिय भोगाचेर आणि कर्माचेर भी आसक्त जायना आणि सगळी संकल्प सोडून दिता तेन्ना ताका योगरूढ अशी म्हणतात. उद्धरेद आत्मनात्मानं नात्मानं अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुः आत्मैव रिपुरात्मनः बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत् जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयोः. आमगेल उद्धार आमीच करून घेवचो आमगेल नाश करून घेवचो न्हय. कारण आमीच आमगेल बंधू आणि आमीच आमगेल शत्रू. कोणे स्वताक जिखल्या तोच तागेल बंधू जाल्यार कोणी स्वताक जिखली ना तो स्वताचेर शत्रुत्वान वागता. स्वताक जिखिल्या शांत मनुष्याल परम आत्मा शीत उष्ण सुख दुःख मान आणि अपमानात भी समान असता. ज्ञान विज्ञान तप्तात्मा कूटस्थो जितेंद्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्म कांचनः सूरन्मित्रायुदासीन मध्यस्थद्वेष्य बंधुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. कोण ज्ञान आणि विज्ञानान तृप्त जाला कोणे तागेले इंद्रियाचेर विजय मेळयल्या तसल्या योगीक माती फातोर भांगर सगळे एक सम दिसता. तकाची श्रेष्ठ म्हणतात. शुभिच्छुक मित्र वैरी उदासीन म्हळ्यार परव नाशिलो दलाल द्वेष करतलो संबंधिक साधू आणि पापी ह्या सगळ्याचेर कोण समत्व बुद्धी दवरता तोच श्रेष्ठ. योगी युंजीत सततम आत्मानं रहसि स्थितः एकाकी यतचित्तात्मा निराशीर परिग्रहः शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलजीन कुशोत्तरम् तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः उपविश्यासने युञ्जात् योगमात्मविशुद्धये समं काय शिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् प्रशान्तात्मा विगतभिः
ब्रह्मचारी व्रते स्थितः मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः शांतिं निर्वाण परमां मत्संस्थामधिगच्छति. योगीनं एकांतातूर्ण मन आणि इंद्रियाचो संयम करणं, आशा आणि आस्ती सोडणं सतत योगाभ्यास करका. शुद्ध आशिल्ल्या जमनीचेर स्थिर आसन मांडका. ते चड उंच जावं चड तगू उर नयो. दर्भाचेर मृगा चामडे आणि ताजेर वस्त्र घालणं, चित्त आणि इंद्रिया संयम करणं, एकाग्र मनान आत्मशुद्धी खातीर त्या आसनाचेर बसून योगाचो अभ्यास करका. शरीर माथे आणि गळो सरळ रेषेत दवरणं, स्थिर जावन आजूबाजून पळयनाशी नाकातुदेर दृष्टी लावन मन शांत आणि निर्भीत दवरणं, ब्रह्मचर्य व्रत पालन करणं, मजेरीची चित्त दवरणं, युक्त जावन मतपरायण जावन बसका. अशी सतत प्रयास करतल्या, मनाचे संयम करतल्या, मतपरायण जाल्ल्या योगीक परमशांतिमय मोक्ष प्राप्त जाता. नात्यश्नतस्तु योगोस्ति न चैकांत मनश्नतः न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. यदा विनियतं चित्तम् आत्मन्येवावतिष्ठते निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता योगिनो यतचित्तस्य युंजतो योगमात्मनः. हे अर्जुना, चड खातल्यांक जावं काही खाय नाशिल्यांक, तशीची मस्त न्हीद काडतल्यांक जावं अतिशय जागरण करतल्यांक योग साध्य ना. कोणालो आहार विहार कर्म आचरण न्हीद आणि जागरण परिमित उरता ताका हो योग दुःखनाशक जाता. केन्ना तागेल संयमात दवरिल्लें चित्त देवाचेर स्थिर जाता आणि सगळ्या कामनेत तो निरीच्छ जाता तेन्ना ताका युक्त म्हळ्यार योगी अशें म्हणटात. वारो नाशिल्ल्या जाग्यार दवरिल्ल्या दिव्याची ज्योती कशी हालना, हीच उपमा परमात्माल्या ध्यानात मग्न जाल्ल्या योगील्या संयम चित्ताक दिल्या. यत्रो परमते चित्तं निरुद्धं योगसेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति. सुखमात्यन्तिकं यत्तद् बुद्धिर्ग्राह्यमतीन्द्रियं वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः. यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. तं विद्या दुःख संयोग वियोगं योगसन्नितं स निश्चयेन योक्तव्यो योगो अनिर्विण्ण चेतसा. खंच स्थितीत योगाभ्यासान नियंत्रण पाविल्या योगीले चित्त शांत जाता. केन्ना शुद्ध मनान आत्मनिरीक्षण करून अंतरात्मा संतुष्ट जाता आणि इंद्रियान न्हयतर बुद्धीन ग्रहण करचे शाश्वत सुख अनुभव करता आणि थंय स्थिर जावन सत्यातुलान केन्नाय हालना. असली स्थिती प्राप्त जाल्ली असतना अन्य कसले चड लाभदायक दिसना आणि खंयचेय दुःख ताका व्हड दिसना. अशी दुःखातीत स्थितीकची योग म्हणून नाव अशी समजूका आणि ह्या योगाचो प्रसन्न चित्तान आणि निष्ठापूर्वक अभ्यास करका. संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान् अशेषतः मनसैवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्ततः शनैः शनैरुपरमेत् बुद्ध्या धृतिग्रहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिन्तयेत्. यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरं ततस्ततो नियम्यैतद् आत्मन्येव वशं नयेत्. प्रशांत मनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम् उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतमकल्मषम्. युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मषः सुखेन ब्रह्मसंस्पर्शम्
अत्यंतं सुखमश्नुते। सर्वभूतस्तमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः। फलेच्छ केल्यानं उत्पन्न जावच्या सगळ्या वासनेचो त्याग करणं आणि मनानची सगळ्याकडच्यान इंद्रियाचो संयम करणं हळूहळू स्थिर जावका आणि धैर्ययुक्त बुद्धीनं मन परमात्माचेर स्थिर करणं विंगड कसले चिंतन करनयो। चंचल आणि अस्थिर मन कशी कशी धूळ वच्चा लागता तशी तशी ताका नियंत्रण करणं परमात्माचेर स्थिर करका। अशी शांत चित्त रजोगुणांतल्यान मुक्त निष्पाप आणि ब्रह्मभूत जावन आशिल्ल्या योग्यांक उत्तम सुख मेळता। अशी सदा वेदाभ्यास करतलो निष्पाप योगी ब्रह्मप्राप्तीचो अतिशय सुखाचो उपभोग अनायास घेता। अशी समभाव प्राप्त करून घेतिल्ली योगी सर्व प्राण्यात आपण्याक आणि आपण्यात सर्व प्राण्याक पळयता। यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति। सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते। आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः। कोण सर्वत्र म्हाका पळयता आनी सगळे म्हजे भितर पळयता ताका हांव केन्नाय ना जायना आनी म्हाका बी तो केन्नाय ना जायना। अशी एकत्वात स्थित जाल्लो तो सगळ्या प्राण्यांत आशिल्ल्या म्हाका पूज करता तो योगी कशीय असल्यार बी मेगेल भितर उरता। हे अर्जुना, सुख आणि दुःख आपण्याक कशी तशीच दुसऱ्याक ह्या दृष्टीन कोण सर्वत्र सम पळयता तो योगी सर्वांत श्रेष्ठ। अर्जुन उवाच योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वा स्थितिं स्थिराम्। चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद्दृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्। अर्जुनान म्हळे, हे मधुसूदना, समत्वाच हो योग तुवें म्हाका सांगलो तो मनाच्या चंचलपणान शाश्वत उरतलो अशें म्हाका दिसना। हे कृष्णा, मन हे चंचल बलवान आणि धड आसा। ताजे नियंत्रण करचे वाऱ्याक नियंत्रण करच्या वरी अत्यंत कठीण अशें म्हाका दिसता। श्री भगवान उवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गृह्यते। असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः वश्यात्मना तु यतता शक्यो अवाप्तुमुपायतः। श्रीकृष्णान म्हळे, हे महाबाहो, खरेची हे मन चंचल आशिल्ल्यान नियंत्रण करचे कठीण जाल्यार हे कौंतेया अभ्यासान आणि वैराग्यान ताका जिखच्याक साध्य। कोणाक मन स्वाधीन जाली ना ताका योग साधन मस्त कठीण जाल्यार मन ताब्यात दवरिल्ल्या मनुष्यान योग्य प्रयत्न केल्यार हो योग साधन करचो साध्य अशी मेगेल मत। अर्जुन उवाच अयति श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः अप्राप्य योग संसिद्धिं काम गतिं कृष्ण गच्छति। कच्चिन्नो भयविभ्रष्टः छिन्नभ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि। एतन्मे संशयं कृष्ण छेतुमर्हस्य शेषतः त्वदन्यः संशयस्यास्य छेत्ता न ह्युपपद्यते। अर्जुनान म्हळे, हे कृष्णा, श्रद्धेन युक्त आसा जाल्यार संयम जायना तागेल मन योगा कडच्यान दूर वता। तो योग सिद्धीक पावना जाल्यार खंयचे गतीक पावता। हे पराक्रमी कृष्णा, ब्रह्म प्राप्तीच्या मार्गात स्थिर जालना जाल्यार दोन्ही वाटेच्यान भ्रष्ट जाल्लो हो मनुष्य छिन्न भिन्न जाल्ल्या मोडा प्रमाणे नाश तर पावना न्हय। हे कृष्णा, मेगेल हो संशय दूर करच्याक तूच योग्य आसा। तुक सोडल्यार हो संशय परिहार करतलो विंगड कोणू ना। श्री भगवान उवाच
पार्थनैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याणकृत् कश्चित् दुर्गतिं तात गच्छति प्राप्य पुण्यकृतान् लोकान् उषित्वा शाश्वतिः समाः शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम् तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकं यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरु नन्दन पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्माति वर्तते प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः अनेकजन्म संसिद्धः ततो याती परां गतिं. श्रीकृष्णान म्हळे पार्था कल्याण करतल्याक इहलोकात जावं परलोकात जावं विनाश ना. तो केन्नाय दुर्गतीक पावना. तो पुण्य कर्म करतल्यांक मेळचे स्वर्गादी उत्तम लोकाक पावन थंय असंख्य वर्ष उरून नंतर शुद्ध आचरण आशिल्ल्या श्रीमंताल्या घरात जन्म घेता अथवा ज्ञानवान योग्याल्या कुलात जन्माक येता. असल जन्म ह्या जगात दुर्लभ. थंय ताका पूर्वजन्माचो बुद्धिसंस्कार प्राप्त जाता आणि हे कुरुनंदना तो सिद्धी मेळोवच्याक पहिलेपेक्षा अधिक जोरान प्रयत्न करता. पूर्वजन्माच्या अभ्यासान तो अनायास योगाकडेन आकर्षित जाता आणि योग जाणच्याक इच्छ करतलो तो वेदवेत्यापेक्षा वयली श्रेष्ठता मेळयता. प्रयत्नपूर्वक अभ्यास करतलो योगी सर्व पापातुल्यान मुक्त जावन अनेक जन्माच्या संस्कार बलान योगाची सिद्धी मेळोवन परमगतीक पावता. तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद् योगी भवार्जुन. योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान् भजते यो मां समे युक्ततमो मतः. तपस्व्यापेक्षा योगी श्रेष्ठ, ज्ञानापेक्षा भी योगी श्रेष्ठ, कर्म करतल्यापेक्षा भी योगी श्रेष्ठ. त्यांना हे अर्जुना तू योगी जा. सगळ्या योग्यांत भी कोण अंतःकरणपूर्वक आणि श्रद्धेन मेगेली निरंतर भक्ती करता ताकाची हांव सर्वात श्रेष्ठ योगी म्हणून समजता. इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे आत्मसंयमयोगो नाम षष्ठोऽध्यायः. अशी श्रीमद्भगवद्गीतोपनिषदातुलो ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्राचो श्रीकृष्णार्जुन संवादापैकी आत्मसंयम योग नावाचो 6वो अध्याय समाप्त.